नमस्कार महाराष्ट्र. 26 जानेवारीला खरोखरच पैसे येणार की हा फक्त अफवांचा बाजार आहे? 17 तारखेपासून असं कोणतं काम सुरू झालंय ज्यामुळे अनेकांचे रखडलेले हप्ते सुटणार आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल रिचार्जप्रमाणे सरकार तुमच्या हक्काचे दिवस का चोरतंय? आजच्या व्हिडिओमध्ये अफवा बाजूला सारून पुराव्यासहित सत्य जाणून घेऊया, कारण हा प्रश्न तुमच्या पोटाचा आणि सन्मानाचा आहे. जानेवारी महिन्याचे अनुदान आणि 26 जानेवारीचे वास्तव. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनात सध्या एकच मोठा प्रश्न आहे की जानेवारी महिन्याचे अनुदान नक्की कधी येणार? सोशल मीडियावर अनेक अफवा फिरत आहेत की 26 जानेवारीला पैसे पडणार. पण खरं काय आहे ते आज आपण समजून घेऊया. बघा, 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे. त्या दिवशी सर्व बँका आणि सरकारी कचेऱ्या बंद असतात. त्यामुळे त्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. पण खरी आनंदाची बातमी ही आहे की याच 26 जानेवारीपासून म्हणजे सोमवारपासून या अनुदानाची जी प्रशासकीय फाईल असते तिची हालचाल सुरू होणार आहे. सरकार या दिवशी ठरवणार आहे की किती निधी लागणार आहे आणि तो कसा वितरित करायचा. सोमवारपासून पुढचे 3-4 दिवस हे पूर्णपणे नियोजनाचे असणार आहेत. म्हणजे 26 तारखेला पैसे येणार नाहीत, पण तुमच्या हक्काच्या पैशांचा मार्ग मोकळा व्हायला तिथून सुरुवात होणार आहे. हे सांगताना मला जाणीव आहे की सणासुदीच्या काळात किंवा रोजच्या गरजांसाठी या पैशांची तुम्हाला किती प्रतीक्षा असते. पण चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता थोडा संयम बाळगणं गरजेचं आहे. 17 जानेवारीपासून सुरू झालेली कागदपत्रांची पडताळणी. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कागदपत्रांची पडताळणी. 17 जानेवारीपासून प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. अनेक लाभार्थी असे आहेत ज्यांना 3 जानेवारीला हप्ता मिळालाच नाही. त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल आणि तुमची नोंद तशी झालेली नसेल किंवा काही तांत्रिक चुकीमुळे तुमचं नाव यादीतून सुटलं असेल तर त्या चुका दुरुस्त करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. यामध्ये घाबरण्याचं कारण नाही, कारण ज्यांचे पैसे नियमित येत आहेत त्यांना पुन्हा नवीन कागदपत्र द्यायची गरज नाही. ही प्रक्रिया फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचे हप्ते रखडले आहेत. मला माहिती आहे सरकारी ऑफिसच्या फेऱ्या मारणं किती कष्टाचं असतं, विशेषतः आपल्या निराधार आणि दिव्यांग बांधवांसाठी. पण ही माहिती गोळा करून वेबसाईटवर अपलोड करण्याचं काम सुरू झालंय, जेणेकरून पुढच्या हप्त्यात कोणावरही अन्याय होणार नाही. आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रक्रिया पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे. अनुदान उशिरा मिळण्यामागचं मोबाईल रिचार्ज गणित. मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की पूर्वी अनुदान 22-23 तारखेला यायचं, पण आता ते पुढच्या महिन्याच्या 3 तारखेपर्यंत गेलंय. हे नेमकं काय चाललंय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं मोबाईल कंपन्या हळूहळू रिचार्जचे दिवस कमी करत नेतात, तसंच काहीसं इथेही पाहायला मिळतंय. प्रत्येक हप्ता काही दिवस पुढे ढकलल्यामुळे वर्षाच्या शेवटी एखादा पूर्ण महिनाच गायब झाल्यासारखं वाटतं. यामुळे सरकारचा फायदा होतो, पण सामान्य लाभार्थ्याचं बजेट कोलमडतं. जेव्हा हप्ता 10-15 दिवस उशिरा येतो तेव्हा त्या मधल्या काळात घरातली औषधं किंवा किराणा कसा आणायचा हा प्रश्न किती गंभीर असतो हे मी समजू शकतो. 10 दिवसांचा फरक हा फक्त कागदावरचा नसून तो आपल्या ताटातल्या अन्नाचा प्रश्न असतो. हे दिवस पुढे ढकलल्यामुळे आपल्याला वर्षातून मिळणाऱ्या एकूण मदतीत घट होऊ शकते. ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि त्याबद्दल आपण आवाज उठवणं गरजेचं आहे. प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि विश्वासाचे नाते. आपल्या रायगड महाडच्या बांधवांनी विचारलं की नोव्हेंबर-डिसेंबरचा एकच हप्ता का मिळाला? तर त्याचं कारण हेच आहे की दिवसांच्या गणितामध्ये तुमचा हप्ता अडकला आहे. हिंगोलीच्या परमेश्वर शिंदे पाटलांनी प्रेम व्यक्त केलं, त्याबद्दल आभार. पण मित्रांनो, कधीकधी माहिती मिळवताना उशीर होतो, कारण मला तुम्हाला चुकीची आशा दाखवायची नसते. कधीकधी थंबनेलवर पैसे आले असं लिहिलं जातं ते फक्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून असतं, पण आतली माहिती ही नेहमी अधिकृतच असते. ज्यांना डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी एकदा तपासून पहा की तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का किंवा दिव्यांग नोंदणीत काही चूक तर नाही ना. तुमच्या प्रत्येक कमेंटची दखल घेणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं, कारण हे चॅनल फक्त माहितीसाठी नाही तर ते तुमच्या आणि माझ्यामधलं विश्वासाचं नातं आहे. तुमची अडचण ही आमची अडचण आहे आणि ती सोडवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. 3 दिवसांच्या सुट्ट्या आणि पुढील माहिती. आता शेवटचा आणि महत्त्वाचा भाग. उद्यापासून सलग 3 दिवस सरकारी सुट्ट्या आहेत. शनिवार, रविवार आणि 26 जानेवारीचा सोमवार. या काळात कोणत्याही सरकारी कार्यालयात काम होणार नाही, त्यामुळे माहिती मिळवणं थोडं कठीण जाणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की 26-27 जानेवारीपर्यंत थोडी वाट पहा. या सुट्ट्या संपल्या की आमची टीम पुन्हा एकदा प्रत्येक तालुक्याची माहिती काढायला सुरुवात करेल.
तुमच्या तालुक्यात काय परिस्थिती आहे, तिथल्या तहसील कार्यालयातून काय अपडेट आहे, हे मी 27 तारखेनंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तोपर्यंत संयम ठेवा, सुट्ट्यांमध्ये कोणत्याही चुकीच्या अफवांना बळी पडू नका. तर मित्रांनो, आज आपण जानेवारी महिन्याच्या अनुदानापासून ते सरकारी सुट्ट्यांपर्यंतची सर्व सविस्तर माहिती पाहिली आहे. जाता जाता मला तुम्हाला एकच कळकळीची विनंती करायची आहे की 26 जानेवारीला बँका आणि सरकारी ऑफिस बंद आहेत, त्यामुळे त्या दिवशी मोबाईलवर मेसेज येईलच अशी अपेक्षा धरून स्वतःला त्रास करून घेऊ नका. सोमवारी सुट्टी असली तरी मंत्रालयात तुमच्या फाईलवरचं काम सुरू होणार आहे, हीच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. राहिला प्रश्न सुट्ट्यांचा, तर पुढचे 3 दिवस सरकारी यंत्रणा पूर्णपणे बंद आहे. पण आमची जनता न्यूज 24ची टीम शांत बसणार नाही. आम्ही वेगवेगळ्या तालुक्यातून आणि तुमच्या विभागातून माहिती गोळा करण्याचं काम सुरूच ठेवणार आहोत. 27 तारखेला जसं ऑफिस उघडेल तसं कोणत्या तालुक्यात काय अपडेट आहे हे मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. ज्या माझ्या माता भगिनींना किंवा दिव्यांग बांधवांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत, त्यांनी अजिबात खचून जाऊ नका. 17 तारखेपासून जे व्हेरिफिकेशन सुरू झालं आहे त्यामध्ये तुमचं नाव नक्कीच येईल. फक्त तुमचं बँक खातं आणि आधार लिंक आहे ना, एवढंच एकदा तपासून घ्या. मित्रांनो, तुमचा माझ्यावर जो विश्वास आहे तोच मला अधिकृत माहिती शोधायला बळ देतो. कधीकधी माहिती मिळायला उशीर होतो, पण चुकीची माहिती देऊन तुमचा विश्वास तोडणं मला कधीच मान्य नाही. जर तुम्हाला आजचा हा प्रयत्न आणि ही माहिती प्रामाणिक वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या इतर गरजू बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ते अफवांना बळी पडणार नाहीत. अशाच अधिकृत आणि आपल्या हक्काच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.